आपल्याला समोर दिसणारं हे जे जग आहे ते एकच आहे, पण आपल्या डोक्यामध्ये जे जग आहे प्रत्येकाच्या ते मात्र वेगवेगळं आहे. कधी विचार केला तुम्ही ह्या गोष्टीवर? समोर दिसणाऱ्या एकाच जगाच्या अनुभवाने आपल्या प्रत्येकाच्या डोक्यामध्ये जे जग निर्माण झालेलं आहे ते जग वेगवेगळं आहे. आणि म्हणूनच एकच जग पाहून जगाविषयी जर आपल्याला कोणी प्रतिक्रिया विचारल्या तर त्याच जगाविषयीच्या आपल्या प्रत्येकाच्या प्रतिक्रियाही वेगवेगळ्या असतील. कधी केलाय तुम्ही विचार ह्या गोष्टीवर? का असं होतं की एकच जग आहे आणि त्याचा प्रत्येकाला येणारा अनुभव वेगळा आहे आणि म्हणून जगाविषयीचे त्याची मत, त्याच्या प्रतिक्रिया वेगवेगळ्या आहेत. मग याला कोण कारण आहे नेमकं? जग तर एकच आहे, पण आपण बघणारे अनेक आहोत आणि म्हणून आपण जसं बघतो त्याप्रमाणे ही जग आपल्यासाठी आहे. म्हणजे एक प्रकारे आपल्याला पाहायला जसं येतं तसं या जगाचा आपल्याला अनुभव येत असतो, तशी या जगाची प्रतिकृती आपल्या डोक्यामध्ये आहे. आणि याच्यामध्ये आणखीन काय विशेष आहे की जगाची जी त्या ठिकाणी प्रतिकृती आपल्या डोक्यामध्ये आहे ती नेहमी एक राहत नाही, ती सदा बदलत असते. आणि म्हणून आपल्याला विशिष्ट वयामध्ये जग कसं आहे विचारलं तर आपण वेगळं सांगू, त्याच्यानंतर काही वर्षांनी आपण जग वेगळं आहे असं सांगू. अशा पद्धतीने आपलं एक मत जगाविषयी कधीच नसणार आहे. तर हे जे सर्व काही आहे की जग कसं आहे, तर मग याचं उत्तर काय होऊ शकतं? जग असं आहे, जग तसं आहे हे काहीच खरं नाही. मी जसं आहे तसं हे जग आहे. मला जसं पाहता येतंय तसं हे जग आहे. माझ्या डोक्यामध्ये जसं हे जग आहे तसंच ते जग माझ्यासाठी आहे, असंच म्हणावं लागतं. या गोष्टीवर बारकाईने तुम्ही विचार करून पहा, म्हणजे लक्षात येईल की इथपर्यंत माणूस पोहोचू शकतो शेवटी की जग म्हणून बाहेर काही नाहीच. या जगाला पाहणारा मी जसं आहे तसंच हे जग आपल्याला भासत असतं, आपल्यासाठी ते तसंच असतं. जगाचं असं काही स्वतंत्र अस्तित्व जर बाहेर असतं विशिष्ट, तर प्रत्येकाला तीच प्रतीती आली असती आपल्यामध्ये, परंतु तसं होत नाही. प्रत्येकासाठी हे जग वेगळं आहे, प्रत्येकाचा अनुभव वेगळा आहे. आणि म्हणून जग कसं आहे याचं उत्तर आहे की तुम्ही कसे आहात. आणि माझ्या मते जग असं आहे असं जर कोणी म्हणत असेल तर आपण समजून चालायचं की तो त्याचा अनुभव, ते त्याचं जग आहे. आणि म्हणून एखाद्या फुलाच्या बहरलेल्या झाडाला पाहून एखाद्याला काव्य सुचल, एखाद्याला भगवंताची ही सुंदर कलाकृती म्हणून नमस्कार करा वाटेल, तर एखाद्याला इतकी मोठी फुलं नेऊन बाजारात विकली तर किती पैसे येईल ही भावना होईल. तर एकाला हे फूल तेवढं काही कामाचं नाही, ह्याच्यापेक्षा ह्या फुलाचं झाड असतं तर चांगलं झालं असतं आणि इतके त्या झाडाचे फुलं असते तर, असा बी विचार एखाद्याला येईल. म्हणजे एकच आपण झाड समोर पाहत आहोत, परंतु पाहणाऱ्याची दृष्टी वेगवेगळी आहे, त्याचा आतला विषय वेगवेगळा आहे. त्याच्यामुळं त्याला जे बाहेर काही त्याला दर्शन होतंय त्या झाडाचं
तर त्याप्रमाणे होतंय, तो जसा पाहतोय तसं, आणि तशा प्रकारचा त्याला अनुभव येतोय. ही जगामध्ये सर्व ठिकाणी आपण ज्यावेळेस वावरतो फिरतो त्यावेळेस आपल्याला जो वेगवेगळा अनुभव येत असतो, तो सगळा अनुभव केवळ आपल्यावर अवलंबून असतो. आपण तसे विशिष्ट आहेत म्हणूनच समोरच्या गोष्टीचा तसा आपल्याला अनुभव येत असतो. आपल्या अनुभवाला पूर्णपणे आपण जबाबदार असतो. आपल्याला येणारा अनुभव पूर्णपणे आपल्यावर अवलंबून असतो. आपली दृष्टी ज्या पद्धतीने पाहते त्या पद्धतीचा अनुभव आपल्याला येतो. आणि म्हणून तिथे जगाला दोष देणे किंवा जग असं आहे जग तसं आहे म्हणणे ही गोष्ट व्यर्थ ठरते. कारण ते अनुभव जगावर अवलंबूनच नाही, ते अनुभव माझ्यावरच अवलंबून आहे. आणि म्हणून जगामध्ये काय पाहायचं आणि कशा पद्धतीने पाहायचं की जेणेकरून मला माझी स्थिरता, माझी शांतता, माझं सुख हलणार नाही, तीच दृष्टी सर्वात उच्च, सर्वात योग्य आणि यथार्थ म्हणायचं. मी पुन्हा एकदा रिपीट करतो की जसं या जगाकडे पाहिल्यानंतर माझी स्थिरता, शांतता, माझं सुख जर ढळत नसेल, अशा स्थिरतेतून मला हे जग जर पाहता येत असेल तर माझी दृष्टी जगाकडे पाहण्याची योग्य आहे असं मी म्हणू शकतो. म्हणून प्रत्येक गोष्टीला अर्थ नसतो, तो अर्थही आपणच लावत असतो. आणि म्हणून जग कसं आहे तर जसं आपल्या डोक्यामध्ये आहे आपल्यासाठी तसं आहे, ह्या गोष्टीवर माणसाने विचार केला पाहिजे. एक काळ असा होता की एखाद्या स्त्रीचा पती वारला तर तिला त्याच्यासोबत सती जावं लागायचं आणि लोक सगळे मिळून गोल उभा टाकून तिला त्या धगधगत्या सरणामध्ये टाकून द्यायचे आणि तिला बाहेर निघू द्यायचे नाहीत. आणि घरी येताना त्यांच्या मनामध्ये असा विचार असायचा की एक सती गेली स्त्री, एक पुण्य काम, एक धर्माचं काम आपण आज केलेलं आहे. अशा पद्धतीचे ते मध्ये सुख अनुभवायचे. त्यांना कुठेही कानाकोपऱ्यात असं वाटत नसायचं की आपण एक जिवंत जीव त्या ठिकाणी सरणामध्ये टाकलाय, त्याच्या किंकाळ्या ऐकल्यात, याच्याकडे त्यांचं लक्षच नाही. त्यांचं लक्ष फक्त इकडे की एक परंपरा, एक संस्कृती, एक श्रेष्ठ धर्म याचं आपण आज पालन केलेलं आहे. बाकी काय किंकाळ्या वगैरे त्या तर चलतच असतं, जीव जाताना त्रास होतो, असे त्या गोष्टी सगळ्या गौण असायच्या. म्हणजे बघा, माणूस ज्यावेळेस जगाकडे बघतो आणि त्याची बघण्याची जर दृष्टी जशी असेल तसा त्या प्रसंगाचा अर्थ निघतो. आज आपल्याला त्या गोष्टीवर विश्वास बसत नाही, कारण आज आपलं पूर्ण दृष्टी परिवर्तन झालेलं आहे. प्रत्येक स्वतंत्र जन्माला येतो आणि स्वतंत्र मृत्यूला पावतो. तेव्हा कोणाला कोणासोबत जाणे ही मूर्खता आज आपण म्हणू शकतो. कारण आपण जरी त्या काळात असतो तरी ती मान्यता घेऊनच आपण लहानाचे मोठे झालो असू तर आपल्याला त्याच्यातच धर्म दिसला असता. अशाच पद्धतीने जगाकडे आपण पाहत असतो जसे आपण आहोत. आणि म्हणून जगाचा येणारा अनुभव जर आपल्याला दुःखदायक असेल, पीडादायक असेल आणि आपल्याला परेशान करणारा असेल तर नक्की ही गोष्ट समजायची की माझ्यामध्ये बदल करण्याची गरज आहे, जेणेकरून जगाचा येणारा अनुभव बदलला पाहिजे. जगाचा होणारा त्रास मला जाणवला नाही पाहिजे किंवा तो त्रास नाही असं मला पाहता आलं पाहिजे. ज्ञानेश्वर महाराज द्रष्टे पुरुष ते सुद्धा एका ओवीमध्ये असं सांगतात की तेवी उन्मत्ते जगे जयासी खंती न लगे आणि जयाचेनी अंगे न सिने लोको.
उन्मत्त जग पाहून सुद्धा ज्याला किंचितही खंत वाटत नाही असा जो माणूस आहे तो ज्ञानी आहे, तो पोहोचलेला आहे, त्याला खऱ्या अर्थाने जगाकडे बघण्याची दृष्टी आली. आणि म्हणून जग आधीही तसंच होतं, आताही तसंच आहे आणि पुढेही तसंच राहणार आहे. जगाचा प्रवाहामध्ये विशेष बदल होत नाही, परंतु बदल आपल्यामध्ये करायचा असते. जशा प्रकारे आपण बदल करू तशा प्रकारचं जग आपल्याला दिसणार आहे. म्हणून जग कसं आहे याचं उत्तर काय, तर मी कसा आहे जग तसं आहे. मी कसा बघू शकतो जग तसं आहे. जग मला दिसतंय, जग तसं आहे. जग म्हणून काही विशिष्ट त्याचं अस्तित्व नाही, फक्त मला ते दिसण्यावर अवलंबून आहे. मला कसं दिसतंय तसं ते जग आहे. आणि म्हणून माझी दृष्टी सुद्धा बदलणारी आहे. या जगामध्ये आपण अनेकदा अनुभव घेतला असेल की एखादा व्यक्ती आपल्याला चांगला वाटतो, तोच व्यक्ती आपण चुकीचा आहे असं म्हणू शकतो, त्यालाच पुन्हा आपण चांगला आहे म्हणू शकतो. एखाद्याला आपण राक्षस म्हणू शकतो, तोच आपल्या अत्यंत उपयोगाला आला आपण त्याला देव म्हणू शकतो. तर हे जे सगळं आहे कशावर अवलंबून आहे, तर हे आपण बदलत असतो, आपण बदलणार आहेत. आणि म्हणून आपल्यामध्ये जशी जशी एक दृष्टी येत जाईल व्यापक, तसं तसा या जगाचा अर्थ आपल्यासाठी बदलतो आणि येणारा अनुभवही बदलत असतो. आणि म्हणून मला या जगाकडे बघितल्यानंतर माझ्यातलं पाणी किंचितही न हललं पाहिजे. कोणतीही गोष्ट मी पाहिली, कोणता प्रसंग, कोणती व्यक्ती, कोणता वस्तू, काही पण या जगामध्ये मी दृष्टीनं माझ्या पाहू तर मला ते एकदम शांत आणि संयमाने पाहता आलं पाहिजे. स्वतःला यत्किंचितही डिस्टर्ब न करता, गोंधळून न जाता, अशांत न होता मला या जगाकडे पाहता आलं पाहिजे, या जगामध्ये जगता आलं पाहिजे. हे साध्य करायचे आपल्याला. जे घडलंय तेच जगामध्ये घडत असतं आणि तेच भविष्यात घडू शकतं. इथे नवीन काहीच घडू शकत नाही. जे मागे घडलंय तेच घडतंय, तेच पुढे घडणार आहे. हे चक्र इथे चालू आहे. इथे जगाचा ज्यानं खऱ्या अर्थाने अभ्यास केलेला आहे त्याला हे स्पष्टपणे लक्षात येईल की इथे नवीन काही घडतच नसतं, नवीन काही घडूच शकत नाही. घडत आलेलं आहे तेच पुढे घडणार आहे. आणि म्हणून मला जर ते पाहता आलं, हे जगामध्ये अशा पद्धतीने घडत आले, तेच घडतंय आणि तेच घडणार आहे, तर मला त्याच्यामध्ये काही नवल वाटणार नाही, मला त्याच्यामध्ये काही दुःखद वाटणार नाही, ते परेशान आपण व्हावं असं काही त्याच्यामध्ये वाटणार नाही. कारण ही गोष्टी होत असतात. समजा आपण एखाद्या गावी गेलो, आपल्या खिशामधलं पॉकेट चोरीला गेलं. आता याच्यामध्ये प्रतिक्रिया आपली कशी येऊ शकते, जसे आपण आहोत तशी आपली प्रतिक्रिया. समजा आपण कल्पना करू की 10 व्यक्तीचे पॉकेट जर चोरीला गेले समजा, तर 10 व्यक्तीच्या वेगवेगळ्या 10 प्रतिक्रिया असतील. घटना एकच घडली पण त्यांना येणारा अनुभवही वेगवेगळा आहे आणि त्यांच्या बाहेर पडणाऱ्या प्रतिक्रियाही वेगवेगळ्या आहेत. जशी त्याची समज, जशी त्याची वासना, जसं त्याचा लोभ, त्या प्रमाणात त्या प्रतिक्रिया बाहेर पडत असतात. म्हणून आपली ही प्रकृती जी आहे, ही मन प्रकृती, शरीर प्रकृती, तर या प्रकृतीमध्ये जे गुण आहेत त्या गुणानुरूप प्रतिक्रिया या जगामध्ये उमटत असते. आणि म्हणून त्या गुणांचं जे बॅलन्स आहे, ते गुण जे प्रत्येकामध्ये आहेत त्याचं जे मिश्रण आहे ते वेगवेगळं आहे. आणि म्हणून 3च गुणांचे आपण बनलेले आहोत, परंतु या 3 गुणांचं प्रमाण वेगवेगळं असल्यामुळे प्रत्येक माणसाची प्रकृती वेगवेगळी आहे. शरीर प्रकृती, मन प्रकृती वेगवेगळी आहे. आणि म्हणून
एकाच घटनेचा अनुभव प्रत्येकाचा वेगळा आहे आणि उठणारी प्रतिक्रिया ही प्रत्येकाची वेगवेगळी आहे. येणारा अनुभव प्रत्येकाचा वेगवेगळा आहे. कारण का, ज्याची जशा पद्धतीची दृष्टी तशा पद्धतीचा त्याचा अनुभव असतो. आणि म्हणून एखादा गेलं तरी, आता गेलं तर खरं, माझा काहीतरी देणं असेल त्याचं आणि म्हणून तो नेलं. आता काही याच्यामध्ये विचार करण्यात वेळ घालवणं काहीच कामाचं नाही. पुढे मार्ग काढून चालत राहणे इतकंही सहज एखादा त्या घटनेला घेऊ शकतो. म्हणजे पहा, आपण एक छोटंसं उदाहरण बघितलं आपल्या जीवनातलं, परंतु जगातल्या मोठ्यातल्या मोठ्या प्रसंगातूनही सुद्धा एकदम सहजतेनं जाता येतं. जीवनाविषयीची समज ज्याप्रमाणे विकसित होईल, आपण ज्याप्रमाणे व्यापक होत जाऊ, आपल्याला जसं जसं पाहता यायला लागेल जगाकडे, तसं तसं या जीवनाचं गांभीर्य कमी कमी होत जाईल. एक वेळ असेल की ते गंभीरता नावाची गोष्ट राहणार नाही. एकदम सहजता येऊन जाईल. कोण्याही प्रसंगातून जाण्याची, कोणीही अनुभवातून जाण्याची एकदम सहज आपली भूमिका बनून जाईल. आणि तिथे कसल्याही शोक, दुःख, चिंता याला जागाच राहणार नाही. शंका वगैरे राहणारच नाही. इतकं जीवन सहज, बिनधास्त, आनंदपूर्ण आणि मौजेनं युक्त अशा पद्धतीने आपलं होऊन जाईल. तर हे सगळं कधी होईल की जीवनाची समज आपली जशी जशी बदलत जाईल तसं तसं हे होतं. आणि म्हणून हे जग कसं आहे, तर जसं आपल्या डोक्यामध्ये आहे तसं आहे. आपल्या डोक्यामध्ये ते जग कसं आहे हे बदलता येतं आणि त्या आपल्या डोक्यातल्या जगाचा आपल्याला त्रास होत असतो. बाहेरच्या जगातला आपल्याला त्रास होत नाही. आणि म्हणून आपल्या डोक्यातलं जग बदलण्यासाठी आपली दृष्टी बदलणं गरजेचं असतं. तर त्या अनुषंगानं आपण हे सर्व चिंतन केलं तर हे प्रॅक्टिकल आपल्या जीवनामध्ये आपण क्षणोक्षणी लक्ष देऊन बघायचं असते की मी काय पाहतोय, कसा अनुभव येतोय, का तसा अनुभव आला, ही वगैरे हे जे आपलं सगळं जे आहे पाहणे, त्याचा अनुभव, त्याच्यातून आपली प्रतिक्रिया, ह्या सगळ्या गोष्टीवर आपले लक्ष असेल तर आपण जीवनामध्ये एकदम नॉर्मल होऊ, सहज होऊ, याच्यामध्ये शंका नाही. तेव्हा तुम्ही स्वतः प्रयत्न करून हे बघू शकता आणि त्याच्यातून आपल्या जीवनाला घडवू शकता, बनवू शकता. एवढंच या ठिकाणी बोलून मी थांबतो. धन्यवाद.